अक्षदा. वेलकम टू अवर पॉडकास्ट चॅनल #नाईट. तर आज आपल्यासोबत एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांचा आवाज आपण गणेश उत्सव आणि नवरात्रीतून ऐकतो. पण आज ओळख करून घेणार आहोत ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर सरांची. तर सर, तुमचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम मला तुमच्याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्हाला कधी कळलं की तुमचा रस मूर्तिशास्त्र आणि मंदिर रचना शास्त्रामध्ये आहे? मुळात रस म्हणण्यापेक्षा सुद्धा मी जेव्हा 10वी पास झालो त्यावेळेला कोल्हापूरच्या आपल्या नवरात्र महोत्सवाचं टेलिकास्ट कोल्हापूरच्या स्थानिक वाहिनीवर म्हणजे चॅनल बी वरनं होत असतं. तर माझ्या योगानं मला त्यावेळेला संधी मिळाली आणि नंतर मग एका टप्प्यावरती लक्षात आलं की आपण नवरात्राची जी माहिती अंबाबाईची देत असतो ती माहिती देताना फक्त देवीच्या देवळाबद्दल देण्यापेक्षा किंवा त्या देवळातल्या उत्सवाबद्दल देण्यापेक्षा आपण संपूर्ण कोल्हापूरच्या क्षेत्राची या क्षेत्रातल्या बाकीच्या मंदिरांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यावेळेला ज्येष्ठ अभ्यासक उमाकांत राणींगा त्यांच्याबरोबर मी अभ्यास सुरू केला आणि योगायोगांना कल्पट स्वामींचे शिष्य ब्रह्मानंद कुमार परमहंस यांची करवीर यात्रेची टिपणं आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये बघायला मिळाली, शिवाजी विद्यापीठात बघायला मिळाली. तर त्या टिपणांच्या अनुषंगानं आम्ही संपूर्ण करवीरातल्या जुन्या मंदिरांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग त्यातून लक्षात आलं की अनेक ठिकाणी मंदिरशास्त्रावरती मूर्तीशास्त्रावरती जे ग्रंथात उल्लेख असलेली जी काही मंदिरांची बांधणी आहे किंवा मूर्तींची जी वैशिष्ट्ये आहेत अशा वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती मंदिरं कोल्हापुरात आहेत, फक्त आपण त्याचा अभ्यास आतापर्यंत केलेला नाही आणि त्या योगाने तो अभ्यास सुरू झाला, तो आज लागायला सुरू आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचे जे मंदिर आहे ते 3.5 शक्तिपीठांपैकी व 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपण असं ज्या वेळेला म्हणतो तर त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या डोक्यात एक पहिल्यांदा असतो की ती विष्णुपत्नी की ती शिवपत्नी. तर सगळ्यात महत्वाचं हे की न विष्णुपत्नी ना शिवपत्नी, ही तर सर्वस्व आद्य शक्ती आणि त्या आद्य शक्तीचं दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेलं प्राधानिक रहस्यामधलं नाव म्हणजे महालक्ष्मी. तिला आपण बोलीभाषेत आई अंबाबाई म्हणून ओळखतो. तर या नावाचे उल्लेख प्राचीन येतात कुठं, तर मंदिरामध्ये अनेक शिलालेख आहेत किंवा अगदी कोल्हापूरच्या बाहेर सुद्धा अनेक शिलालेख मिळाले ज्यामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचा उल्लेख श्री महालक्ष्मी असा केला गेला. तो विष्णुपत्नी म्हणून नव्हे तर ती आदिशक्ती म्हणून. अनेक शक्तिपीठं अशी आहेत की ज्या शक्तिपीठांच्या ठिकाणी आदिशक्तीची 51 जी स्वरूप आहेत, म्हणजे सतीचे जे दक्ष यज्ञामध्ये सतीनं स्वतःचा देहत्याग केल्यानंतर तिच्या शरीराचे जे वेगवेगळे अंग आहेत ते ज्या ज्या ठिकाणी स्थापित झाले त्यापैकी त्रिनेत्र ज्या ठिकाणी स्थापित झाले असं शक्तिपीठ म्हणजे करवीर शक्तिपीठ आणि त्या करवीर शक्तिपीठाच्या ठिकाणी सतीचे त्रिनेत्र आहेत. तर हे शक्तिपीठ प्राचीन शक्तिपीठ आपण म्हणू शकतो. आणि शक्तिपीठांच्या बाबतीत सुद्धा असं आहे की शक्तिपीठांच्या अनेक यादी प्रचलित आहेत. 4 शक्तिपीठांची आहे, 8ची आहे, 12ची आहे, 18ची आहे, 51 आणि 108. वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या यादीमध्ये कोल्हापूरचं नाव येतं. याचं कारण ज्या स्वरूपामध्ये करवीर निवासिनी विराजमान आहे, माळुंग गदा ढाल पानपात्र माथ्यावरती सयोनी लिंग आणि नाग, हे आदिशक्तीचं स्वरूप कोल्हापूर सोडून अन्यत्र कुठेही बसवलं जाऊ नये असा संकेत आहे. आणि त्यामुळं जगभरात कुठेही देवीचं कृत्य असतं की भक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात, तर त्या दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये आदिशक्ती म्हणून ज्या स्वरूपाला वंदन केलेलं आहे त्या स्वरूपाचं जगातलं एकमेव मंदिर आपल्या कोल्हापुरात आहे, जे सिद्ध शक्तिपीठ आहे. तर त्याला अनुसरून ह्या शक्तिपीठाची महती संपूर्ण जगभर आहे. महालक्ष्मी मंदिरातील जे खांब आहेत त्याचं रहस्य काय? म्हणजे असं आहे की जे ते लोक खांब मोजायला जातात त्यांच्या काहीतरी दुर्घटना होते त्यांच्यासोबत. काही गोष्टी कशा असतात की त्याच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते आणि त्याच्यामुळं अशा गोष्टी प्रचलित होतात. त्यातली एक गोष्ट, तुम्ही जर कधी अंबाबाईच्या देवळात गेला असाल तर गणपती मंडपात उभारल्यापासून गाभाऱ्यापर्यंत जाईपर्यंत म्हणजे विशेषतः मध्य मंडपात जे खांबांची रचना आहे, मंदिराची रचना आपण बघितली तर ती मुखमंडप म्हणजे गणपती मंडप, मध्य मंडप अर्थात ज्याला आज आपण शंखतीर्थ चौक म्हणतो किंवा पितळी उंबरा म्हणतो, अंतराल मंडप आणि गाभारे, अशा पद्धतीच्या या रचनेमध्ये मध्य मंडपामध्ये जी स्तंभांची रचना आहे ती एक आड एक अशी नाही, ती वेगवेगळ्या पद्धतीने आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की पूर्वी मंदिरामध्ये लाईट नव्हत्या. आता आपण जसे लाईट्स आहेत तशा लाईट्स पूर्वी मंदिरात नव्हत्या. मग कुठेतरी दिव्यांच्या उजेडात मशालीच्या उजेडात या पूर्ण मंदिरामध्ये दर्शन घ्यावं लागायचं. खांब मोजताना आपल्या डोक्यात साधारणपणे एक संकल्पना असते की आता एक खांब झाला की त्याच्यानंतर ठराविक अंतरानंतर दुसरा. पण या मध्य मंडपातल्या खांबांचं वैशिष्ट्य असं आहे की ते त्यांच्यामधलं अंतर नियत नाही. मंदिरशास्त्राप्रमाणे नियत आहे पण आपल्या संकल्पनेप्रमाणे नियत नाही. त्यामुळे एखादा मनुष्य जर पुढे जाऊन अंधारामध्ये गेला आणि इथं खांब नसेल म्हणून गेला तर तो तिथं अडकून पडायचा किंवा जर इथं खांब असेल म्हणून गेला तर तो धडपडायचा. त्यामुळे असे समजूत आहे की महालक्ष्मी मंदिराचे अर्थात अंबाबाई मंदिराचे खांब मोजले की काहीतरी दुर्घटना घडते. पण
हा हेतू किंवा ही गोष्ट फार मागं पडली. आज तंत्रज्ञान पुढे आलंय. मंदिराचा आर्किटेक्चरल प्लॅन उपलब्ध आहे. साधारणपणे 60हून अधिक ते स्तंभ आहे. त्यामुळे खांब मोजल्यानं काहीतरी वाईट होतं. ही केवळ एक दंतकथा आहे. ती प्रसंगाला आलेली आहे. म्हणजे आता साधी गोष्ट आहे, आपण ज्यावेळेला गाभाऱ्याला प्रदक्षिणा करतो तर ती प्रदक्षिणा 16 काटकोनात आहे. एरवी साधारण ज्यावेळेला आपण प्रदक्षिणा करतो तर ती गोल असते किंवा चौकोनी असते. काटकोन आपल्या लक्षातच येत नाही. त्यामुळे आपण अंधारात चाचपडणारा माणूस कुठे ना कुठे त्या खांबांना धडकायचा, दगडाला धडकायचा आणि मग ती कथा प्रचलित झाली की अंबाबाईच्या देवळाचा जो कोणी खांब असतो त्याच्याबरोबर दुर्घटना घडते. पण असं काही नाही. मग अशी म्हटल्याप्रमाणे देवळाचा आर्किटेक्चरल प्लॅन आज उपलब्ध आहे. त्यामुळं या खांबांना मोजणं सुद्धा सोपं झालंय. ते मोजलेले आहेत, 60हून अधिक आहेत म्हटले तसं. तर हे दंतकथा असं म्हणून चाललं तरी हरकत नाही. सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणजे किरणोत्सव आहे. तर त्याचं वैज्ञानिक कारण काय आहे? किरणोत्सवाचं एक वैज्ञानिक कारण असं आहे की आपण सूर्याचं दक्षिणायन आणि उत्तरायण या दोन संकल्पना आपल्याकडे आहेत. 21 जून ते 21 डिसेंबर दक्षिणायन, 21 डिसेंबर ते 20 जून उत्तरायण. तर या कालावधीमध्ये सूर्याचं जे भासमान भ्रमण होतं तर कोल्हापूर ज्या अक्षांश रेखांशावरती स्थित आहे त्या रेखांशापासून साधारणपणे मकर वृत्ताकडे जाणारी जी रेषा आहे तिला जायला जेवढे मकर वृत्ताकडे म्हणण्यापेक्षा म्हणजे त्या वृत्तापर्यंत जाण्याची जी रेषा आहे तर त्याच्यामधला जो कालावधी आहे तर त्यातून सूर्याचा प्रवास आपण जर बघितलं की आता साधा विषय बघून घ्या. आता पूर्वीसारखी खापऱ्यांची गरज राहील नाही. पण पूर्वी खापऱ्यांना साने असायचे, म्हणजे खापऱ्यातून कवडशे यायचे. तर त्या कवडशांचं जर तुम्ही निरीक्षण ठेवलं तर रोज ठराविक ठिकाणी सूर्यकिरण पडत नाही. ज्या वेळेला सूर्य बरोबर महाद्वाराच्या समोर येतो, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला आपल्या अंबाबाईचं देऊळ पश्चिमाभिमुख आहे, त्यामुळे ज्यावेळेला मंदिराच्या समोर बरोबर महाद्वाराच्या समोर सूर्यास्त होतो त्यावेळेला सूर्याची किरणं ही मंदिरामध्ये गर्भागारापर्यंत येतात. अनेक मंदिरात किरणोत्सव होतो. किरणोत्सव होणारा फक्त कोल्हापूरचं देऊळ आहे असं नाही. गणपतीपुळ्याच्या मंदिरात किरणोत्सव होतो, माहूरच्या मंदिरात किरणोत्सव होतो, ज्योतिबावरती चोपडाईच्या देवळात सुद्धा किरणोत्सव होतो, उत्तूरला जोमकाईच्या देवळात किरणोत्सव होतो. किरणोत्सवाचं विशेषतः अंबाबाईच्या किरणोत्सवाचं वैशिष्ट्य आहे की गरुड मंडप, मुखमंडप, मध्यमंडप, अंतराल मंडप आणि गाभारा एवढं प्रदीर्घ अंतर कापून ही किरणं गाभाऱ्यात येतात. पहिल्या दिवशी पायावर, दुसऱ्या दिवशी छातीवर, तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावर, पुन्हा चौथ्या दिवशी छातीवर, पाचव्या दिवशी पायावर, अशा पद्धतीने किरणांचा प्रवास होतो. उत्तरायणामध्ये किरण ज्या वेळेला उत्तरेहून उत्तरायण सुरू असतं, म्हणजे आता जानेवारीचा किरणोत्सव 31 जानेवारी 1 फेब्रुवारी ह्या पारंपरिक तारखा आहेत. वास्तविक तो 29 तारखेपासूनच सुरू होतो. तर 31 जानेवारी 1-2 फेब्रुवारी या तारखांना सूर्याची किरणं ज्या वेळेला पडतात त्यावेळेला ते दक्षिणेकडे जातात. म्हणजे ज्यावेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला ती दक्षिणेकडे जातात आणि दक्षिणायनातल्या किरणोत्सवाच्या वेळेला ती उत्तरेकडे लुप्त होतात. म्हणजे थोडक्यात तिर्क अशी सूर्याच्या किरणांची. त्यामुळे सूर्यकिरणांचं ही जी रचना आहे, मंदिराच्या रचनेमुळे ही किरणं गर्भागारापर्यंत येतात. गरुड मंडपाची बांधणी होताना सुद्धा सूर्यकिरणांचा अडथळा येणार नाही. म्हणजे महाद्वार, गरुड मंडप, मध्य मंडप, अंतराल मंडप आणि गाभारा या सगळ्यांच्या कमानीची रचना साधारणपणे अशी केली आहे की सूर्यकिरणांचा जो मार्ग आहे तो प्रशस्त व्हावा. कोल्हापूरला तळांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर या तळांच्या शेजारी हमखास शंकरांची मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. तर असं का? कोल्हापूरला तळ्यांचं नगर म्हणून ओळखलं जातं. या तळ्यांच्या नगरामध्ये आपण जर बघितलं तर रंकाळा, पद्माळा, टाकाळा, त्यानंतर लक्षतीर्थ, कोटीतीर्थ अशी अनेक तीर्थ, म्हणजे साधारणपणे करवीर महात्म्यातल्या यादीप्रमाणे 700 तीर्थांची यादी. आता याला क्षेत्र महात्म्याप्रमाणे पुराण ग्रंथांचं महात्म्य तर आहेच, पण त्याचबरोबर काठावरती एखादं शिवलिंग, एखादं शिवमंदिर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं कारण असं की पुराण कथेप्रमाणे करवीर क्षेत्रामध्ये ज्या ज्या देवतांनी तप केले किंवा ज्या ज्या ऋषीमुनींनी तप केले त्यांनी स्वतःच्या तपाची किंवा स्वतःच्या या ठिकाणी केलेल्या साधनेची स्मृती म्हणून एखाद्या शिवलिंगाची स्थापना केली. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट, अगदी ज्याचा याच्यावरती विश्वास नसेल किंवा एखाद्या वेळेला असं धरून चालू की या सगळ्या पुराण कथा कपोलकल्पित आहेत, अर्थात असं म्हणणाऱ्यांचाही वर्ग आहे, त्यांना आपण नाकारू शकत नाही. मग या ठिकाणी शिवमंदिरं स्थापन करून या तळ्यांना, तीर्थांना महात्म्य देऊन त्यांचं रक्षण करण्यामागचा एक हेतू असा आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीला मंदिराशी, देवांशी जोडतो, नकळत तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. म्हणजे अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये अशा आहेत की ज्या खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोनानं किंवा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शरीराला अहितकारक आहेत, पण आपण त्या देवाशी जोडल्या कारणानं आपण त्या अहितकारक गोष्टी करत नाही. तसं ज्या वेळेला एखाद्या तीर्थाचा मंदिराशी, देवाशी संबंध जोडला जातो त्यावेळेला त्याचं आपसूक रक्षण होतं ही आपल्या पूर्वजांची स्मृती आहे. म्हणजे तीर्थाचे काही नियम असतात. ज्या ठिकाणी तीर्थ आहे त्या ठिकाणी पूर्वी खरं तर साबण लावून आंघोळ करायला परवानगी नव्हती.
कपडे धुवायला परवानगी नसायची, म्हणजे आपोआप त्या तीर्थाचं रक्षण व्हायचं. म्हणून एका अर्थानं त्या तळ्याच्या काठावरचे त्या तीर्थांच्या काठावरची ही जी शिवालय आहेत ती त्या तीर्थांचं रक्षण करतात आणि त्या तीर्थांचं महात्म्य कायम करतात. लक्ष्मी मंदिराच्या वरच्या बाजूस जे शंकरांचे मंदिर आहे ते श्रावण सोमवारीच का उघडे असतात? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर जे मातृलिंग मंदिर आहे, वास्तविक ते शिवालय नव्हे तर करवीरामध्ये अनेक ठिकाणी देवतांची लिंगरूप स्थापित आहेत. तर साक्षात जगदंबेचं लिंगरूप म्हणून ते मातृलिंग. तर पूर्वी ते मातृलिंग साधारणपणे 1993 पूर्वी कायम उघडं असायचं. त्यावेळेला अर्थातच देवळात गर्दी कमी होती, पण नंतर जसजशी गर्दी वाढायला लागली तशी सुरक्षेच्या कारणास्तव, कारण आपण जर बघितलं तर त्या मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता जो आहे दुसऱ्या मजल्यावर तो अतिशय चिंचोळा आहे आणि त्या चिंचोळ्या रस्त्यावरून त्याचबरोबर पायऱ्या सुद्धा उंच सखल आहेत. अशा ठिकाणी गर्दीचं व्यवस्थापन होणं शक्य होत नाही. म्हणून रोज ते दर्शन भक्तांसाठी खुलं नसतं. फक्त काकड आरती, मंगळ आरती म्हणजे 9:30ची आरती, दुपारी 12:30ची आरती, संध्याकाळची धूप आरती, या 4 आरती आहेत. त्यावेळेला देवीचं आरती पंचारती या मातृलिंगाकडे जात असते. तर श्रावण सोमवार, त्यानंतर महाशिवरात्री, वैकुंठ चतुर्दशी या शिवाशी संबंधित असलेल्या दिवसाला भक्तांना दर्शन घेता यावं म्हणून वेगळ्या ओळीची व्यवस्था करून मातृलिंगाचं दर्शन सगळ्यांसाठी खुले केलं जातं. आपण छोटासा गेम घेऊया. मी तुम्हाला 2 ऑप्शन देईन, त्यातलं तुम्ही एकच चूज करायचं. ऐतिहासिक की आध्यात्मिक, लेखन की वाचन, हेरिटेज वॉक की टूर, ते मूर्ती रचनाशास्त्र की मंदिर रचनाशास्त्र? दोन्ही वेगळं नाही करता येणार, पण तरी सुद्धा मूर्ती. ज्योतिबा मंदिराची रचना आणि मंदिराबद्दल काय सांग? करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे ज्यावेळेला करवीर निवासिनी कोल्हासुराच्या वधासाठी उत्तरेहून दक्षिणेला आले, तर त्यावेळेला केदार क्षेत्रीय अवतार घेतलेला हा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नीचा क्रोधांश 12 सूर्यांचा तेजाचा 5 तत्वांचा एकत्र अवतार म्हणजे देव ज्योतिबा. आणि या ज्योतिबाचं मंदिर जुनं होतं. त्याच्यानंतर त्याचं मोठं मंदिर जे बांधलं ते किवळगावच्या नावजी साळुंकेनी. त्यांच्यानंतर राणोजी शिंदेच्या काळात ग्वाल्हेरचे सिंधिया सरकार जे आहेत त्यांचं कुलदैव म्हणजे वाडी रत्नागिरीचा देव ज्योतिबा. त्यामुळं त्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. आजही त्यांची सासनकाठी या नाथ केदाराच्या दर्शनाला यात्रेला येत असते. तर मंदिराची ही रचना, आत्ताची जी रचना आपण पाहतो ती 18व्या शतकातली, म्हणजे पहिल्यांदा राणोजी शिंदेच्या काळात 1730 मध्ये केदारलिंग, त्यानंतर 1750 दरम्यान चोपडाई आणि मग 1800च्या दरम्यान नंदी म्हणजे केदारेश्वराच्या समोरचा नंदी वगैरे ही बांधकाम. आजकाल आपण पाहतो की या काळात मंदिरे बांधणी चालू आहे. तर आधीची पूर्वीची जी मंदिरं आहेत ते विशिष्ट इतिहास घेऊन उदयास आले आहेत. तर माझा असा प्रश्न आहे की कुठेही मंदिरं बांधणं कितपत योग्य आहे? मुळात कुठेही मंदिर बांधणं असं ज्यावेळेला आपण म्हणतो तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मंदिरासाठी जागा कशी असावी याचे पूर्वापार निकष आहेत. पण ज्या वेळेला आपण एखादं मंदिर उभारत असतो, सध्या तशा निकषांप्रमाणे जागा मिळणं कठीण नाही, पण तरीही त्या निकषांप्रमाणे जर मंदिर उभारायचं झालं तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की मंदिर निर्मिती ही आपल्या सोयीसाठी आपण करायची नसते. मुळात मंदिर काय आहे तर मंदिर आणि देवालय या 2 संकल्पना आहेत. एखादं छोटी देवळी बांधली, त्याचा देव बसवला, देवालयाचा. देवालय म्हणजे देवाचं घर. पण मंदिर ही एक संस्था आहे जी 16 प्रकारानं कामं करून संपूर्ण समाजाला आधार देईल. मंदिरामधल्या अनेक गोष्टी आहेत. मंदिरानं वृक्षारोपण केलं पाहिजे, स्वतःची बाग स्वतः तयार केली पाहिजे, स्वतःच्या तीर्थासाठी. मंदिर ज्यावेळेला एखादं मोठं मंदिर उभारलं जातं तर कुठल्याही जुन्या मंदिरात बघा 2 विहिरी असतात, 2 पाण्याचे स्त्रोत असतात. तर जलस्त्रोताचं संवर्धन केलं पाहिजे. लोकांना तीर्थ म्हणजे लोकांच्या वरती औषधोपचारांची बाजू आपण बघितली पाहिजे. म्हणजे अशा अनेक गोष्टी मंदिरांच्या मध्ये आपल्याला पाहिजे. तर मंदिर म्हणजे फक्त एक वास्तू, त्या वास्तूमध्ये देव बसवला असं होत नाही. मंदिरानं अनेक प्रकारानं समाजाच्या उपयोगी पडलं पाहिजे. अशा प्रकारानं जर एखादं देवालय उभा केलं गेलं तर त्याला आपण मंदिर म्हणू शकतो. त्यामुळे आपण जर प्रश्न विचारला की कुठेही, तर कुठेही पेक्षा सुद्धा जी जागा म्हणजे पूर्वी मगाशी म्हटल्याप्रमाणे मंदिराची जागा निवडण्याची सुद्धा निकष आहे. तर मंदिर उभारणं ही सोपी गोष्ट आहे, पण मंदिराची पूजा अर्चा किंवा मंदिराची व्यवस्था चालवणं हे फार कठीण आहे. अनेक ठिकाणी आम्ही मंदिरं बघतो की हौसेनं देऊळ पहिल्यांदा बांधलेलं असतं म्हणून नंतर त्याच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा कोणी नसतं. तर सगळ्यात आधी त्या मंदिराची व्यवस्था ही सक्षमतेनं तयार करणं गरजेचं आहे.
त्यामुळे तुम्ही मंदिर कुठं उभारलं याच्यापेक्षा तर ते कसं चालवतात याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. भुवनेश्वर येथे असणारे विष्णू मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे. म्हणजे पांडवकालीन आहे आणि शाळीग्राम दगडातून कोरलेले आहे. तर मंदिराबद्दल आणि मूर्तीबद्दल काय सांगाल? विशिष्ट रचना काय आहे त्याची? आपल्याकडे जुनं मंदिर दिसलं की ते पांडवकालीन असं आपण त्याला म्हणतो. पण मुळात पांडवकालीन म्हणजे किती जुनं हाही भाग आपण विचारात घेतला. तर असं मानलं जातं की करवीर महात्म्य हा जो करवीर क्षेत्राचं स्थलपुराण सांगणारा ग्रंथ आहे त्याची रचना साधारणपणे 11व्या ते 12व्या शतकात झाली. कोल्हापूरच्या 4 दिशेला 4 जलाशयांमध्ये शेषनारायणाची 4 मंदिरं आहेत असा उल्लेख त्या ग्रंथात आहे. पूर्वेला अतिग्रे गावच्या तळ्यात, अतिग्रे तालुका हातकणंगले. दक्षिणेला कुर्डू गावच्या तळ्यात, कुर्डू तालुका करवीर. पश्चिमेला भैरेश्वर तालुका करवीर आणि उत्तरेला तळसंगी तालुका हातकणंगले. या 4 गावच्या तळ्यांमध्ये शेषनारायणाची 4 प्राचीन मंदिरं आहेत असं उल्लेख. तर त्यातलं पश्चिमेचं मंदिर म्हणजे भैरेश्वरचं मंदिर. आता ही मूर्ती शेषनारायणाची, शेषावरती पौंडलेले भगवान नारायण, त्यांच्याबरोबर दशावतारांचं अंकन आहे, नाभी कमलातलं ब्रह्मदेव आहे, पायाशी लक्ष्मी आहे. अशा प्रकारे शाळीग्राम शिळेत घडवलेली सगळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातली सगळ्यात देखणी मूर्ती म्हणून आपण त्या मूर्तीकडे बघू शकतो. तर तळ्याच्या मध्यभागी म्हणजे जलशाही या स्वरूपाची ही मूर्ती आणि एकूणच करवीरच्या ज्या जलशाही चतुष्क यात्रेमधला पश्चिमेचा नारायण असं त्या मंदिराचा महात्म्य आपल्याला सांगतोय. संध्यामठ इथे असणारे पाण्यातील गणपतीचे मंदिर जे आहे त्याबद्दल काय सांग? संध्यामठ ही वास्तू काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. संध्यावंदन नावाचा प्राचीन वैदिक परंपरेतला एक विधी आहे जिथं पाण्याची आवश्यकता आहे. त्रिकाळ स्नान केल्यानंतर लगेच इष्टदेवतांचं अर्घ्य, तर्पण, मार्जन या सगळ्या विधीसाठी पाण्याची आवश्यकता असते आणि हे संध्यावंदन तीर्थाच्या ठिकाणी करण्याचा शक्यतो प्रकार आहे. आणि त्यालाच अनुसरून या रंगतीर्थामध्ये म्हणजे रंकाळा आज आपण म्हणतो पण करवीर माताचं त्याचं नाव रंगतीर्थ, त्या शुद्धाब्दीच्या ठिकाणी या संध्यावंदनाचा प्रकार आहे आणि ती संध्यावंदनाला बांधलेली वास्तू म्हणून ती संध्यावंदन. मग कालांतराने त्याच्यामध्ये त्या गणेश मूर्तीची आणि शिवलिंगाची स्थापना झाली, पण वास्तविक ते गणपती मंदिर किंवा शिवमंदिर नाही तर संध्यावंदनासाठी उभारलेली वास्तू एवढा त्या संध्यामठाच्या वास्तूचा अन्वय अर्थ आहे. पण सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे रंकाळ्याचं देखणे पण वाढवणारी एक सुंदर वास्तू आहे. त्यामुळे तिचं संवर्धन जतन करणं ही आपली सगळ्या कोल्हापूरकरांची जबाबदारी आहे. आणि असा हा संध्यामठ म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला आपण ज्यावेळेला रंकाळा बघतो तर 3ही ऋतूमध्ये रंकाळ्याचं सौंदर्य ज्याच्यामुळे शोभून दिसतं असा हा संध्यामठ आणि तो जपणं हे आपल्या सगळ्या कोल्हापूरकरांचं कर्तव्य आहे. त्या वातावरणामुळे मूर्तीवर परिणाम काय होतो आणि कसं आपण तो थांबवू शकतो? वातावरणामुळं मूर्तींवरती त्या परिणाम होतो. त्या मुळात मंदिराच्या ज्या बाह्यंगावरच्या मूर्ती आहेत तर त्याच्यावरती वातावरणाचा परिणाम आपण म्हणू शकतो. तर तो काय असतो तर त्याची झीज होते. अगदी वादळाच्या शेजारी किंवा सगळ्यात महत्वाचा जुन्या मंदिरांना पावसापेक्षा उन्हापेक्षा सुद्धा धोका असतो तो वाढणाऱ्या वनस्पतींचा. म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही बघू शकता की जुन्या मंदिरांवरती जुन्या वास्तूवरती पिंपळ वगैरे वाढलेले असतात आणि त्याच्यामुळे त्या मंदिराचं नुकसान फार होतं तर किंवा त्या मूर्तींचं नुकसान होतं. तर त्यासाठी जुन्या वास्तूंना सगळ्यात मोठा धोका असतो तो त्या वनस्पती त्या इमारतींवर वाढणाऱ्या किंवा त्या शिल्पांवर वाढणाऱ्या वनस्पतींचा. आणि वातावरणाचं जर म्हणायला गेलो तर 1000 वर्ष 1200 वर्ष बऱ्याच मूर्ती टिकलेल्या आहेत. काही आक्रमकांच्या काळात फुटल्या असतील तुटल्या असतील किंवा उन्हापावसानं फुटू शकतात. पण आपल्याकडचा जो बेसाल्ट आहे एक आहे की मंदिरं निर्माण करताना ज्या त्या भागात त्या भागाच्या पाषाणातूनच तयार केले जातात. म्हणजे आपल्या भागात बेसाल्ट या दगडातूनच मंदिरं जास्त आहेत कारण आपल्याकडे तोच उपलब्ध आहे. आणि ज्या भागात जो पाषाण उपलब्ध होतो त्या पाषाणात जर मंदिरं बांधली किंवा मूर्ती निर्माण केल्या तर त्या दीर्घकाळ टिकतात. त्यामुळे बेसाल्टच्या मूर्ती बाह्यांगावरच्या मंदिराच्या आहेत त्यांच्यावरती तसा वातावरणाचा फारसा परिणाम होऊ शकत नाही. हा पण जर संगमरवर असेल किंवा जांभा असेल तर त्यावेळेला मात्र तो परिणाम. संस्कृती परंपरा याचा एक चांगला ठेवा आपल्याकडे आहे तर त्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. तर मग आपण याबद्दल काय सांगाल आणि काय केलं पाहिजे संवर्धन करण्यासाठी? मुळात अनेक मंदिरं ज्यावेळेला आम्ही बघतो त्यावेळेला एक लक्षात येतं की मंदिरांची शोभा वाढवण्यासाठी मंदिरांना ऑइल पेंट दिलाय किंवा रंगरंगोटी मोठ्या प्रमाणावर केली असते किंवा अनेक मंदिरांमध्ये फरशा बसवणं, संगमरवर बसवणं, टाईल्स बसवणं. तर
ही मंदिरं या वास्तू आहेत अशा जतन करण्याचा प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आपल्या सोयीसाठी त्याच्यामध्ये बदल करण्यापेक्षा त्या वास्तूंच्या सोयीनं जर स्वतःला बदललं तर मला वाटत नाही की त्याचं वेगळं काही संवर्धन करावं लागेल. त्यामुळं देखणं दिसण्यापेक्षा आहे त्याचं जतन करणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडं अनेक मंदिर आपल्याला अशी बघायला मिळतील की ज्या वेळेला सिरॅमिक टाईल्स नवीन आल्या त्यावेळेला जुनं काळ्या दगडाचं कसं तरी दिसतंय म्हणून त्याच्यावरती सिरॅमिक टाईल्स बसवले गेले. अनेक मंदिरं जी श्रीमंत आहेत त्यांनी मार्बल बसवले, पण त्याची खरंच आवश्यकता नाही. आणि सुदैवानं नव्या पिढीमध्ये ते भान आहे. नवीन व्यवस्थापन, नवीन पिढी हे सगळं आहे असं जतन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या मंदिराचं आपण बघितलं की तिथला संगमरवर काढून आहे असं जतन करण्यासाठी प्रयत्न देवस्थान व्यवस्थापन समितीने सुरू केले. तसाच प्रयत्न रंकभैरव मंदिराच्या जवळच्या मुलांनी, विशेषतः लॉकडाऊन मधल्या काळाचा उपयोग करून या मुलांनी रंकभैरवाच्या मंदिरावरचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. असं संवर्धन अलीकडच तत्म पार्क मधल्या द्वारकाधीश लिंगेश्वराच्या मंदिराचं झालं. म्हणजे अशी अनेक मंदिरं आहेत. त्र्यंबोलीच्या मंदिराचा रंग काढलाय, बिनखांबी गणेशाच्या मंदिराचा रंग उतरवून त्यात जुन्या पद्धतीनं संवर्धन करण्याचं सुरू आहे. म्हणजे अशी अनेक मंदिरं आहेत की ज्यांचा संवर्धनाचा प्रयत्न लोकांचा सुरू आहे आणि त्याला पाठबळ देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जुन्या संस्कृती आणि परंपरा याकडं दुर्लक्ष होत आहे का या आता चालू काळामध्ये? मुळात हा एक सगळ्यात जर बघितलं तर असा निकष लावणं चुकीचं आहे की जुनं ते सगळंच चांगलं होतं आणि नवीन आहे ते सगळंच वाईट. जे चांगलं आहे, जे सुंदर आहे, जे उत्तम आहे, जे माणसाला माणूस म्हणून जगायला प्रोत्साहन देतं, जे माणसाचं माणूस म्हणून जगणं सुंदर करतं, ते सगळं जतन करा. आणि याच्या उलट जे माणसाला माणूस म्हणून जगायला कठीण करतं ते सगळं कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न, मग ते जुनं असू दे किंवा नवीन असू दे, तो आपण केला पाहिजे. आणि त्यामुळे जुन्या वस्तूंकडे किंवा जुन्या परंपरांकडे दुर्लक्ष होतं असं म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं. आमच्या पूर्वजांनी केलं म्हणून आम्ही करू असं नाही. आमचे पूर्वज ते का करत होते ते आत्ताच्या काळात गरजेचं आहे का? जर नसेल तर ते आत्ताच्या काळात कसं पाळता येईल आणि जर करायचं झालं तर आम्ही ते कसं करू शकतो, असे अनेक निकष लावून जर आपण एखाद्या प्रथा परंपरेला तपासून बघितलं तर या सगळ्या गोष्टींचं जतन संवर्धन करणं सोपं होतं. त्यामुळं जुनं ते सगळंच चांगलं आहे आणि नवीन ते सगळंच वाईट आहे असा अट्टाहास धरला तर कुठेही कर्मठपणा हा वाईटच. आणि त्यामुळं नवं ते चांगलं आहे जुनं ते वाईट असंही नाही आणि जुनं ते चांगलं नवं ते वाईट असंही नाही. नव्या जुन्याचा मेळ घालून जे आपल्याला जगणं, माणूस म्हणून जगणं जे आपलं सुंदर करतं, सोपं करतं, ते आपण आत्मसात करायला. ऍडव्होकेट आणि मूर्ती रचनाशास्त्र किंवा मंदिर रचनाशास्त्र या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, तर याचा मेळ तुम्ही कसा घालता? तर अनेक वेळेला हा प्रश्न मला विचारला तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे मान्य. वकिली ही माझी उपजीविका आहे. वकिली हा मी माझ्या उदरनिर्वाहासाठी किंवा माझ्या जीवनचरितार्थासाठी निवडलेला पेशा आहे आणि मला त्या बाबतीत मी त्याच्याशी प्रामाणिक आहे. ती कामं मला माझ्या उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेसाठी केली पाहिजेत. याचा अर्थ असा नाही की मला त्यातली आवड नाही. मला त्यातली आवड आहे, तो भाग स्वतंत्र आहे. पण मंदिर रचनाशास्त्र, मूर्ती रचनाशास्त्र याचा अभ्यास हा सगळा हे सगळं कुठेतरी माझ्या मनाला आवडणार आहे. आणि त्याच्यामुळं मगाशी जसं म्हणलं की जगणं सुंदर होण्यासाठी माणसाला काहीतरी असण्याची आवश्यकता आहे. माझ्या सुदैवानं माझा पेशा आणि माझा छंद या दोन्ही गोष्टी माझं जगणं सुंदर करण्यासाठी मला मदत करतात. आणि त्यामुळे त्याचा मेळ घालण्यासाठी फार काही मोठे कष्ट करावे लागतात किंवा फार मोठा आटापिटा त्याग करावा लागतो अशातला भाग नाही. एक जगदंबेची कृपा आहे की या दोन्ही गोष्टी सहज होतात आणि एक कोल्हापूरच्या लोकांचं हे अपरंपार देणं मला दिलेलं त्यांनी आहे. त्याबद्दल मी कायम आपल्या करवीरकरांचा ऋणी आहे की या दोन्ही भूमिकेमध्ये मला कोल्हापूरच्या लोकांचं किंवा माझ्या सगळ्या सुहृदांचं, मित्रांचं मला कायमच प्रेम मिळत आलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे कुठेतरी मेळ घालावा लागतो, कुठेतरी कठीण काम आहे असं काही न वाटता सहजपणाने या दोन्ही गोष्टी घडून जातात. आणि म्हणजे किती सहजपणाने घडतात तर आज तुम्ही तिघींनी हा पॉडकास्टचा जसा बेत टाकलात अनेक प्रकारे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आतापर्यंत फक्त मुलांनी घेतलेले पॉडकास्ट झालेत किंवा फक्त एखादी मुलांच्यात एक असं असतं की आम्ही मुलाखत घेऊ शकत नाही म्हणून एखादी मुलगी अँकर घेऊन किंवा महिला अँकर घेऊन घेतलेले पॉडकास्ट झाले. पण आज मला तुमच्या तिघींचंही कौतुक वाटतंय
की तुम्ही तिघी जणी ही सक्षमपणानं स्वतंत्रपणानं ही यंत्रणा सांभाळताय. थोडक्यात मग अशी म्हटलं तसं एखादी आवड आपल्या जगणं सुंदर करायला जी आपल्याला मदत करते, तर ही आवड तुम्ही जोपासताय आणि तसंच माझ्या आयुष्यातही घडतंय. या दोन्ही गोष्टींचा मेळ घालावा असं काय फार मोठं करावं लागत नाही, सहजपणाने ते घडून जाते इतकंच. नवरात्र आणि गणेशोत्सवात जे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता त्याची एक झलक इथे होऊन जावी. मुळात ते काही गाणं नव्हे किंवा ते काही वन ऍक्ट प्ले नाही, ती एक सहज आणि एक प्रतिक्रिया असते. ज्यावेळेला आम्ही करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या नवरात्राचं सूत्रसंचालन करतो, तर ते त्या क्षणाचा भाग असतो. तो त्या क्षणाचे शब्द आहेत ते काही कुठं पाठ केलेले किंवा लिहून ठेवलेले असत नाही. जे समोर पडद्यावर दिसतं ते सहजपणानं ओठावरती येतं. ते जगदंबेच्या कृपेने इतक्याच त्याची व्याप्ती आहे. त्यामुळं असं कधीच वातावरण नसताना किंवा कधी नसताना असा प्रयत्न कधी केला नाही, पण तरीही तो प्रसंग डोळ्यापुढे आणता येऊन त्याच्यावरती बोलता येईल. पण साधारण असं असतं की ज्या वेळेला देवीची उत्सव मूर्ती गर्भागारातून म्हणजे कौलास्थानावरून निघून पालखीमध्ये विराजमान होते आणि ती गणेश मंडपात येऊन मान्यवरांच्या हस्ते पालखीचं पूजन होतं आणि त्यानंतर ती बाहेर पडते. त्या साधारणपणे मग काही म्हटलं तसं ते काही ठरलेलं नसतं, ते त्या वेळेच असतं. पण तरी पण आज नवरात्र महोत्सवाच्या आजच्या या प्रतिपदेच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपल्या सुवर्णाच्या शिबिकेमध्ये सज्ज होऊन पालखीमध्ये विराजमान झाली. छत्र, चामर, अब्दागिऱ्या या सगळ्या राजचिन्हांसह पुढे रोषण नाईक दिवटी घेऊन जगदंबेच्या पालखीसमोर उभ्या आहेत. काही क्षणातच चौदारांची ललकारी होईल. नवकोट नारायणी भक्तजना प्रतिपालिनी दीनोद्धारिणी राजराजेश्वरी सर्वेश्वरी रक्ष रक्षदीना श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी या ललकारी पाठोपाठ आई अंबाबाई आपल्या भक्तजनांना दर्शन देण्यासाठी याच गणेश मंडपातून प्रस्थान. तर आज आपण या भागाचे शेवट करूया इथेच. तर आपण पुढे भेटूया एक नवीन चेहऱ्या बरोबर.